फैजपूर शहरातील लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेजच्या शेजारील मैदानावर सुरू असलेल्या कृषीधन भव्य कृषी प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी देखील मोठा प्रतिसाद लाभला। आमदार श्रीदादा चौधरी यांच्या माध्यमातून सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्या वतीने या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये तब्बल 1000हून अधिक विद्यार्थ्यांनी आणि 5000हून अधिक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत। सातपुडा विकास मंडळ पाल संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्या वतीने कृषीधन भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन फैजपूर येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेजच्या जवळील मैदानावर आयोजित करण्यात आले आहे। चौथ्या दिवशी या कृषी प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद लाभला। या कृषी प्रदर्शनामध्ये जीटी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल, आश्रमशाळा जामण्या गाडऱ्या, आश्रमशाळा मोहमांडली, डायमंड इंग्लिश स्कूल सावदा, कृषी विद्यालय मुक्ताईनगर सह विविध भागातून विद्यार्थ्यांनी येऊन भेटी दिल्या। तसेच या ठिकाणी आलेल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरिता एक कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमात सातपुडा विकास मंडळाच्या संचालिका डॉक्टर अरुणाताई चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्र पालचे शास्त्रज्ञ महेश महाजन यांनी केले होते। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा कार्यालय जळगावचे प्रकल्प संचालक रविशंकर हे उपस्थित होते। या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आलेल्या उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला महाराष्ट्र पणन मंडळाचे देशमुख साहेब, युवा नेते धनंजय चौधरी, सातपुडा विकास मंडळ पालचे अध्यक्ष अशोक झांबरे, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य वाघुर्दे सर, माजी प्राचार्य व्ही आर पाटील सर, सातपुडा विकास मंडळाचे सचिव अजित पाटील सर, जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे, पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर पाटील, तालुका कृषी अधिकारी यावलचे भरत वारे, पत्रकार सुनील गावडे, पत्रकार शेखर पटेल, मार्तंड भिरूळ, डॉक्टर अमित हिवराडे, प्रसन्न महाजन, जे के पाटील सर, ललित चौधरी, कुंदन बोंडे, खिरोदा येथील ग्रामपंचायत सदस्य किशोर चौधरी, खिरोदा येथील प्रगतिशील शेतकरी दिगंबर चौधरी, ललित चौधरी, जितेंद्र चौधरी, शशिकांत चौधरी, काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष कदीर खान, काँग्रेसचे यावल शहर उपाध्यक्ष अनिल जंजाडे, कोसगाव येथील माजी सरपंच विजय पाटील, जनता की बातचे संपादक शाकीर मलिक यांची उपस्थिती होती। मोठ्या उत्साहात फैजपूर शहरात कृषीधन भव्य कृषी प्रदर्शन सुरू आहे। ऐसा इधर से सभी बच्चों का या कृषि धन प्रदर्शन में हार्दिक स्वागत है। आपको अभी अभी जो चॉकलेट खाने के लिए दिए हैं वो रैपर आपने जेब में रखना। खाने के बाद चॉकलेट का रैपर आप जेब में रखना है और जाते समय डस्टबिन में डालना है। शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, तर असं नाही आहे। बऱ्याच वेळा काय होतं की आपल्यावर अन्याय होतो, आपल्याला कोर्टामध्ये जाण्याची गरज पडते। इथे कोर्टात ज्या व्यक्ती आर्थिक कॅपॅसिटी नाही आहे, ज्याची आर्थिक क्षमता नाही आहे, ज्याच्याकडे फारसा पैसा नाही आहे पण त्याला न्याय हवा आहे, तर तो ह्या समितीकडे येऊ शकतो। समितीकडे अर्ज दिला तर तुम्हाला फ्री ऑफ मोटरसायकल कृपया आपण आपलं वाहन पुढे पार्क करावे। जब इसको नहीं मिले जिनको चॉकलेट चाहिए चॉकलेट कृपया आपण आपलं वाहन पार्किंगच्या ठिकाणी पार्क करावे। तालुका कृषी अधिकारी रावेर, माननीय
त्यांच्यामार्फत या ठिकाणी जे कृषी धन हे कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे, त्याचा आता शेवटचा दिवस आहे समारोपाचा. या समारोपीय तसंच स्टॉलधारकांचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित चौधरी मॅडम, व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि स्टॉलधारक बंधू आणि भगिनींना, यावल विभाग मान्य भरद्वाज सर, मान्य विहार पाटील सर, प्रभाकर आप्पा, शेखर पाटील दादा पंचायत समिती सदस्य, फैजपूर कॉलेजचे प्राचार्य मान्य वाघुदे सर, आपले युवा नेते मान्य धनंजय दादा आणि आपण सर्व येथे दामिनी सरोदे. माझी म्हणजे ॲक्च्युली माझा प्रोडक्ट पूर्ण धान्यामध्ये आहे. मी हा स्टॉल प्रत्येक अटेंड करते. म्हणजे मला उत्साह असतो की हा स्टॉल कधी सुरुवात होणार आहे. ज्यावेळेस मी चेतनाई फ्रुटला स्टॉल एक चालू होता त्यावेळेस मला मॅडमांनी सांगितलं की आपल्याला पण आयोजित करायचं आहे. मी इतकी उत्साहात होते की कधी येईल आणि कधी नाही, कारण हा स्टॉल अटेंड केला तेव्हापासूनच माझ्या बेकरीला पुढे म्हणजे खूप प्रतिसाद मिळाला आहे आणि खूप मालाचीही भरभराट विक्री आमची वाढली. आणि यांच्याचमुळे माझं म्हणजे आज जे ही काही माझा सेटअप आहे तो फक्त यांच्यामुळेच मी आज इतक्या वरती आहे. आणि असंच म्हणजे हा कार्यक्रम पुढेही आयोजित करत राहा एवढीच मी यांना विनंती करणार आहे. आणि वेगवेगळे शेतकरी वगैरे तेही इथे हे होतील बुवा अशी मी यांना विनंती करते. यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे. दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते. यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे. 2000च्या खरेदीवर टी शर्ट फ्री, 4000च्या खरेदीवर शूज फ्री आणि 5000च्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री. तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे. तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून.